हॅलो स्टुडंट्स, टॉंग टॉंग ऑल डे लॉंग या लेसनचे क्वेश्चन आन्सर आपण आता इथे सोडणार आहोत. तर याच्यामध्ये सेकंड पॉईंट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 or 2 वर्ड्स. तर इथे पहिला प्रश्न विचारला आहे, हू लिव्ड बिटवीन द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर. याचं उत्तर आहे द मिनिस्टर. म्हणजे लोहार आणि सुतारांच्यामध्ये कोणता मंत्री राहत होता, तर तो होता द मिनिस्टर. हू युज्ड अ बिग हॅमर. म्हणजे मोठा हातोडा कोण वापरत होतं, द ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार वापरत होता. हू यूज्ड अ स्मॉल हॅमर. आन्सर आहे द कार्पेंटर. छोटा हातोडा सुतार वापरत होता. डिड द ब्लॅकस्मिथ शिफ्ट हिज हाऊस. म्हणजे ब्लॅकस्मिथ यानं लोहारानं हा घर बदललं का. बरोबर आहे, येस ही डिड, त्यांनी बदललं. डिड द कार्पेंटर शिफ्ट हिज हाऊस. कार्पेंटरने त्याचं घर बदललं का. येस ही डिड, सुताराने सुद्धा घर बदललं. वॉज द मिनिस्टर हॅपी ॲट द एंड. नो ही वॉज नॉट. शेवटी मंत्री आनंदी नव्हता. आता तिसरा प्रश्न काय बघा, लिसन केअरफुली अँड आन्सर द रिडल. रिडल म्हणजे काय, कोडं. आता या कोड्याचं उत्तर आपण सांगायचं आहे बरं का. पॉट्स अँड पॅन्स, स्पून्स अँड लॅडल्स. तर आन्सर आहे कुक अँड शेफ, स्वयंपाकी. भांडी, ओव्हन, चिरणे, तळणं कोण करतं, हे स्वयंपाकाचं काम आहे. रिडल टू पिंक. आय यूज निडल्स अँड थ्रेड्स अँड सीझर्स. आन्सर आहे टेलर म्हणजे शिंपी. सुई, दोरा, कात्री, माप घेणं, कपडे शिवणं कोण वापरतं, तर शिंपीचं काम आहे. आता इथे बघा क्वेश्चन 4 आहे की लिसन टू ईच साऊंड वर्ड अँड से दॅट मेक्स दॅट साऊंड. म्हणजे हे आवाज कसे होतात, काय होतात आणि ते नेमका आवाज कशाचा आहे ते सांगायचा. बीप बीप वाहनाचा हॉर्न. ड्रिप ड्रिप पाण्याचे थेंब पडणे. टिक टिक घड्याळाचा आवाज. डिंग डॉंग दाराची बेल. स्विश स्विश झाडू कापड हलवल्याचा आवाज. टॉक टॉक ठोकण्याचा आवाज. स्लर्प स्लर्प पाणी किंवा सूप जोरात पिण्याचा आवाज. ट्रिंग ट्रिंग सायकलची बेल. पिटर पॅटर पावसाच्या थेंबाचा आवाज. पिटर पॅटर. टिंग टिंग छोट्या घंटीचा आवाज. क्रंच क्रंच कुरकुरीत खाण्याचा आवाज. झुम झुम वेगाने वाहत जाण्याचा आवाज. क्लॅप क्लॅप टाळ्या वाजवणे. नॉक नॉक दार ठोठावणे. क्वेश्चन 5 आहे, मॅच द 3 कॉलम अँड रिराईट द टेबल गिव्हन बिलो. म्हणजे कॉलम करायचे मॅच आणि टेबल लिहायचं आहे. ठीक आहे, आपण मॅचिंग करूया आता. करेक्ट. टीचर. टूल्स काय टीचरचे, चॉक, बोर्ड, डस्टर, पेन, कम्प्युटर. आणि ॲक्शन काय, राईट, रीड, अलाउड, एक्सप्लेन, शो, आस्क क्वेश्चन्स, टेस्ट, एक्झामिन, करेक्ट, हेल्प आणि एनकरेज. कुक म्हणजे स्वयंपाकी. ते टूल काय, पॉट्स, पॅन्स, स्टोव, कुकर, नाईफ, स्पून्स, ग्राइंडर, मिक्सर. आणि ॲक्शन्स काय, वॉश, क्लीन, कट, बॉईल, फ्राय, स्टीम, बेक, रोस्ट, स्टीर, मिक्स, स्लाइस. आता मेकॅनिकचं काय टूल्स आहे बघा, स्क्रूड्रायव्हर, ड्रिल, स्पॅनर, नट्स, बोल्ट, स्क्रूज, हॅमर आणि वायर्स. ॲक्शन्स काय काय येतात, रिपेअर, जॉईन, फिक्स, टर्न, स्क्रू, कनेक्ट, टेस्ट आणि चेक. आर्टिस्ट म्हणजे कलाकार. याचे टूल्स काय येतात, पेंट्स, पेंट ब्रशेस, क्रेयॉन्स, पेपर, कॅनव्हास आणि पेन्सिल्स. ॲक्शन काय काय येणार, ड्रॉ, पेंट, स्केच, कलर आणि शेड. आता टेलरचे काय काय येतील टूल्स बघा, सीझर, स्टेप, मेजर, थ्रेड, निडल, स्विंग मशीन. आणि ॲक्शन येणार सीव, मेजर, कट, स्टिच, ड्राफ्ट, डिझाईन, फोल्ड, हेम, ट्रिम आणि डेकोरेट. मित्रांनो, आता हा शेवटचा प्रश्न आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड विथ अ प्रॉपर इंटरनेशन युझिंग युअर मदर टंग. नेम द ऑकेजन सिच्युएशन वेन यू विल यूज दिस सेंटेन्स. आय मस्ट डू समथिंग अबाउट इट. म्हणजे याचा अर्थ होतो मला याबद्दल काहीतरी करायला हवं आहे. यूज वेन समस्या आली असेल तेव्हा. सेंटेन्स 2, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. म्हणजे तुम्ही फारच चांगले किंवा दयाळू आहात. कोणी मदत केली तेव्हा वापरायचं. प्लीज स्टे फॉर लंच. जेवण्यासाठी थांबा. कधी म्हणायचं, जेव्हा पाहुण्यांना जेवायला थांबायला सांगतो त्यावेळेस. हाव नाईस इट विल बी. म्हणजे किती छान होईल ना. हे कधी वापरायचं, आनंद किंवा उत्साह व्यक्त करताना. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.